सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हणजेच मनोकायिक आजार. हे म्हणजे काय असतं तर मानसिक कारणामुळे होणारे किंवा वाढणारे आजार पण ज्याची लक्षणं तुमच्या शरीरावर दिसतात. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील आणि माइंड बॉडी सिरीजमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मला बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स विषयी तुम्ही बोला, म्हणून आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर याची कारणं काय असतात तर बऱ्याचदा स्वभाव विशेष, की तुमचा स्वभावच असा असतो की तुम्ही निगेटिव्ह विचार करता किंवा तुम्ही खूप जास्त विचार करता असं असू शकतं, किंवा मग परिस्थितीजन्य कारणं असू शकतात की तुमचं अपब्रिंगिंगच अशा प्रकारे झालेलं आहे अशा वातावरणामध्ये की तुम्ही अशाच प्रकारे विचार करता, किंवा टेन्शन घेण्याचा तुमचा स्वभाव आहे. अनुवंशिकता असू शकते, किंवा मग एखाद्या व्यक्तीला पाहून तुम्ही लहानाचे मोठे झालेले असता आणि मग तेच तुम्ही फॉलो करता, जी पद्धत चुकीची असू शकते. आता ह्याच्यामध्ये काय होतं की तुमची जी स्ट्रेस आहे, तुमचे जे विचार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ही लक्षणं येत असतात. त्यामुळे बऱ्याचदा पेशंट माझ्याकडे येतात ना, तेव्हा खूप साऱ्या फायली घेऊन येतात आणि रिपोर्ट्स बरेचसे केलेले असतात, बऱ्याच प्रकारच्या चाचण्या केलेल्या असतात आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात. त्यामुळे घरातल्यांना असं वाटत असतं की बाबा या व्यक्तीला काहीच झालं नाहीये, उगाचच यांना डॉक्टरकडे जायचं असतं. आणि पेशंटला मात्र वाटत असतं की कुठच्याच डॉक्टरला मला काय झालं ते कळत नाहीये आणि मला मात्र त्रास होतोय. आणि अगदी खरी गोष्ट आहे, त्यांना त्रास होत असतो, तो अगदी खरा असतो. लक्षणं जी असतात ती अगदी खरी असतात, फक्त त्याची कारणं मानसिक असतात. त्यामुळे टेस्ट जे असतात आपल्या ज्या शरीरातलं फंक्शनिंग बरोबर चाललंय की नाही ते तपासण्यासाठी असतात, तर ते नॉर्मल येत असतं. बघा, मी एक उदाहरण सांगते. प्रत्येकाच्या घरात कुकर असतो. कुकर समजा आपण गॅसवर ठेवला, ओके, आणि त्याची शिट्टी होऊ दिली नाही, वाफ आतमध्ये कोंडू दिली आणि शिट्टी जर आपण दाबून ठेवली तर एक पॉइंट असा येईल की त्यावेळेला ती वाफ इतकी कोंडली जाईल की तो वॉल जो आहे कुकरचा तो बस्ट होईल. बरोबर? कारण वॉल हा कुकर मधला सगळ्यात नाजूक भाग आहे. सेम हॅपन्स विथ द पेशंट. या पेशंटच्या बाबतीत त्यांचा जो काही स्ट्रेस आहे, त्यांचा जो काही विचार करण्याची पद्धत म्हणा किंवा त्यांच्या भावना, की त्यांचं ते सगळं आतमध्ये इतकं दाबून ठेवलेलं असतं आणि त्याला कुठेही वेंट आउट नसतो. त्यामुळे अल्टिमेटली एका पॉइंटला ते बस्ट होतं. आणि मग ते कुठून बस्ट होतं तर तुमच्या शरीरातली जी नाजूक संस्था आहे तिथे त्याची लक्षणं दिसणार. त्यामुळे कोणाकोणाला हेडेक होईल, कोणाला स्किनवर रॅशेस येतील, टेन्शन आल्यावर कोणाचं बीपी वाढेल, तर कोणाची शुगर वाढेल, तर असे कोणाचं स्टमक अपसेट होईल, कोणाला सर्दी खोकला होईल किंवा दम लागेल, तर काहीही यामध्ये होऊ शकतं. हे कशावर ठरेल की तुम्हाला काय होईल तर तुमची पास्ट हिस्ट्री काय आहे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कुठच्या आजारांची हिस्ट्री आहे, त्यावरून हे डिसाईड होईल की तुम्हाला कुठचा आजार टेन्शन आल्यावर होऊ शकतो. तर हे यामागची कारणं आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं वाटतं की बाबा हे काय आहे, रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी पण हे आजार का बरं होत असतात. बरं, ह्या आजारांमुळे काय असतं की तुम्ही वारंवार आजारी पडत असता, कारण मनामधले हे जे विचार आणि भावना आहेत ते सतत असतात. सतत आजारी पडत असल्यामुळे होतं काय, तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. कधी कधी असं होतं की हे जे विचारसरणी म्हणा किंवा भावनिक कोंडमारा म्हणा याचा परिणाम होऊन ऍक्च्युली मेंदूच्या पेशींमध्ये बदल होतो आणि त्यामुळे तुम्हाला खरोखरच डिप्रेशन किंवा अँझायटी सारखे आजार होऊ शकतात. तर महत्वाचं काय आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रेसेस या असणारच आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस मॅनेज करणं हे शिकणं खूप गरजेचं आहे, कारण स्ट्रेस हा आयुष्याचा भाग आहे. तर स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला स्वतःला करता येत नसेल तर तुम्ही प्रोफेशनल सल्ला घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याबरोबर आपली लाईफस्टाईल आरोग्यदायी असायला हवी. म्हणजे काय असायला हवं तर तुम्ही न्यूट्रिशियस डाएट तुमचं असायला हवं, पौष्टिक आहार असायला हवा, पुरेशी झोप तुम्ही घ्यायला हवी आणि रेग्युलरली थोडा का होईना पण व्यायाम करायला हवा. हे सगळं जर तुम्ही फॉलो कराल तर तुम्हाला सायकोसोमॅटिक डिसीजेस होणार नाही किंवा असतील ते तुमचे कमी होतील. तुम्हाला जर याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करून तुमचा फ्री कन्सल्टेशन कॉल बुक करू शकता. आमच्याकडे आम्ही क्लासिकल होमिओपॅथिक ट्रीटमेंट करतो. यामध्ये तुमची पास्ट हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, तुमचे आत्ताचे आजार, त्याबरोबर तुमचं अपब्रिंगिंग कसं होतं, तुमच्या आयुष्यात काय स्ट्रेसेस आल्या त्याला तुम्ही कसं तोंड देणं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुमच्यासाठी पर्सनलाइज औषध शोधतो. ते औषध या सगळ्या आजारांपासून तुम्हाला बरं करायला मदत करतं. त्यामुळे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. धन्यवाद.